नमस्कार मित्रांनो, मी श्री पाटील लक्ष्मण विश्वनाथ, सोयसूचे माध्यमिक विद्यालय कळंबोली, इयत्ता 10वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भाग 2. आज आपण प्रकरण तिसरे जे आहे, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2, हे प्रकरण आज आपण पाहणार आहोत. परंतु यातील पहिला व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. वनस्पतीतील पहिला व्हिडिओ आहे तो आपण काय पाहिले की वनस्पतीची जी आहे लैंगिक प्रजनन जी आहे ते आपण पाहिलंय मागच्या वेळेस वनस्पती संदर्भात पाहिलंय आणि त्यामध्ये आपण अलैंगिक प्रजनन जे आहे ते पाहिलंय. बहुविभाजन त्याच्याविषयी माहिती आपण मिळवली होती. नंतर मुकुलायन पाहिलं होतं, आपण पुनर्जनन पाहिलं होतं, हे आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. आज आपण त्याच्याच पुढील मानवातील लैंगिक प्रजनन जे आहे ते आपण पाहणार आहोत. म्हणजे व्हिडिओ दुसरा जो आहे तो आपण आज पाहणार आहोत. तर यामध्ये काही प्रश्न तुम्हाला केलेले आहेत. तर यामध्ये बघा काय दिले की पुरुषांमध्ये व स्त्रियांमध्ये कोणती संप्रेरके वयात येतानाचे शारीरिक बदल घडविण्यास कारणीभूत ठरतात. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यामध्ये पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन ही संप्रेरके वयात येताना शारीरिक बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक असतात. आणि त्यामध्ये आणखी हा जो प्रश्न जो आहे की किमान वय 18 व मुलाचे वय किमान 21 वर्ष असावे असं कायद्याने म्हटलंय. याच्या मागे कारण की त्यांच्या म्हणजे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या ते त्या वयामध्ये ते सक्षम होतात आणि म्हणून ते वय 18, मुलींचे वय 18 आणि मुलाचे वय 21 असावे असं म्हटलं गेलं आहे. अनुवंशिकता व परिवर्तन या पाठामध्ये आपण पाहिले की पुरुषांमध्ये XY ही लिंग गुणसूत्रे असतात. पुरुष जे असतील पुरुषांमध्ये XY असतात आणि स्त्रियांमध्ये XX ही लिंग गुणसूत्रे असतात. या लिंग गुणसूत्रामुळे स्त्री आणि पुरुषांच्या शरीरामध्ये विशिष्ट अवयव असलेल्या प्रजनन संस्था तयार होतात. म्हणजे हे जे लिंग गुणसूत्र जे आहे शेवटची जोडी जी आहे म्हणजे ही XY आणि XX हे लिंग गुणसूत्र आहेत आणि त्यामुळे शरीरातील विशिष्ट अवयव असलेल्या प्रजनन संस्था तयार होतात. पुरुषांमध्ये Y गुणसूत्र वेगळे असते तर X हे गुणसूत्र स्त्री आणि पुरुष या दोन्हीमध्ये असणार आहे. पुरुषांमध्ये X आणि स्त्रीमध्ये पण X आहे. मग काय बदल आहे की पुरुषांमध्ये फक्त हा Y बदल असणार आहे. म्हणजेच Y गुणसूत्र फक्त पुरुषांसाठीच कारणीभूत असते तर X स्त्रियांसाठी. मग पुरुषांमध्ये X गुणसूत्र आहे त्यामध्ये, परंतु आता इथं Y जे आहे ते गुणसूत्र ठरवणार आहे की मुलगा किंवा मुलगी हे पुरुष ठरवणार आहे. मानवी प्रजनन संस्था कशी असते व तिचे कार्य कसे चालते हे आपण पाहणार आहोत. तर पहिला जो व्हिडिओ म्हणजे पहिलं जे चित्र जे आहे ते बघूया आपण की मानवी पुरुष प्रजनन संस्था जी आहे ती आपण पाहणार आहोत. तर यामध्ये मानवी पुरुष प्रजनन संस्था म्हणजे वृषण ही मानवी पुरुष प्रजनन संस्था जी आहे लिंग जे आपण म्हणतो ते, तर विविध वाहिनी आणि नलिका आणि ग्रंथी मिळून तयार होते. वृषण उदर पोकळीच्या बाहेर म्हणजे लिंग जे असणार आहे पुरुषांमध्ये ते बाहेर असणार आहे. वृषण कोशामध्ये असणार आहे. हे जे वृषण आहे ते हे कोश असणार आहे, 2 कोश, आणि तेही सुद्धा काय असणार आहे बाहेर असणार आहे, शरीराच्या बाहेर म्हणजे उदर पोकळीच्या बाहेर असणार आहे. त्यामध्ये असलेल्या जननद आदी स्तराच्या पेशी अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी या ठिकाणी जे आहे ते शुक्रपेशी तयार करतात. तयार झालेल्या शुक्रपेशी विविध नलिकांद्वारे पुढे सरकले जातात. अशा पद्धतीने पुढे येत असतात. पुढे पाठवले जातात. त्या नलिकांचा क्रम वृषण, जालिका, अपवाहिनी, अधिवृषण, शुक्रवाहिनी
आणि स्खलन वाहिनी, स्खलन वाहिनी, मूत्रजनन वाहिनी, मग या ठिकाणी दिले मूत्रजनन वाहिनी दिलेली आहे, काऊर पेशी ग्रंथी दिलेली आहे, शुक्रवाहिनी दिलेली आहे, पुरस्थ ग्रंथी दिलेली आहे, शुक्राशय दिलेले आहे, स्खलन वाहिनी या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे जे इथून जे शुक्राणू येतील ते या ठिकाणी येतील आणि मग पुढे येतील. शुक्रपेशी जशा जशा एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीत ढकलले जातात तसतसे त्यांचे परिपक्वन होऊन ते फलन करण्यास पात्र बनतात. अशा पद्धतीने याचे कार्य जे आहे ते चालणार आहे. या ठिकाणी वृषण असणार आहे आणि वृषण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी दिलेले बघा असंख्य शुक्रजनन नलिका असतात आणि त्यातून अर्धसूत्री पद्धतीने विभाजन होऊन शुक्रपेशी या ठिकाणी तयार होतात आणि ते पुढे नलिका वेगवेगळ्या नलिकांमार्फत ते या ठिकाणी जी आहे ही जी आहे नलिका त्या नलिकांमार्फत पुढे पाठवलं जातं. म्हणजे शुक्रवाहिनी जी नलिका आहे त्यामार्फत पुढे पाठवलं जाणार आहे. आता शुक्राशयाचा स्राव स्खलन ग्रंथीमध्ये स्रवला जातो तर पुरुष ग्रंथी जी आहेत आणि काऊस्पर्श ग्रंथी जी आहेत त्यांच्या स्राव मूत्रजनन वाहिनीमध्ये स्रवतात. हे सर्व स्राव आणि शुक्राणू मिळून रेत तयार होतं म्हणजे वीर्य तयार होतं या ठिकाणी. म्हणजे हे बघा इथून ह्या ज्या आहेत पौरपर ग्रंथी आहेत इथे स्रवणार आहेत, नंतर म्हणजे मूत्रजनन जी नलिका आहे त्यामध्ये येणार आहे स्रवणार आहे. शुक्राशय जे आहेत याच्यातून सुद्धा स्रवणारे ग्रंथी, याच्यातून आलेले शुक्राशय इथं स्रवणार आहेत आणि सर्व एकत्र इथं येतात आणि मग त्यापासून काय होणार आहे वीर्य तयार होणार आहे. त्याला रेत असं म्हणतात. हे रेत शिश्नाद्वारे बाहेर सोडले जाते. आता शिश्न हे जे आहे ते शिश्न असणार आहे, यामार्फत ह्या इथं सर्व जमा होतील. इथून ह्या ग्रंथी इथं स्रवतील, इथून हे बाहेर येतील, इथून हे स्रवतील आणि इथून जे आले ते या ठिकाणी येतील आणि सर्व एकत्र येऊन मग शिश्नाद्वारे बाहेर टाकलं जाणार आहे. मूत्रजननी वाहिनी व शिश्न वगळता सर्व अवयवांची प्रत्येकी एक एक जोडी असते. या ठिकाणी बघा ह्या एक एक जोडी यांची, परंतु हे सेपरेट आहे. मूत्रजनन आणि दुसरी कोणती सांगितली आहे शिश्न, हे जे आहे ते एकच असणार आहे. बस बाकींच्या जोडी एक एक जोडी असणार आहे, जोडी नाही असणार आहे. आता इथं ऐकावे ते नवलच. अधिवृषण नलिकेची लांबी 6 मीटरपर्यंत असते. एका शुक्राणूची लांबी 60 मायक्रोमीटर एवढी असते. इतक्या लहान आकाराच्या शुक्राणूला पुरुष जनन संस्थेतून बाहेर पडताना अंदाजे 6.5 मीटर लांबीचे अंतर कापावे लागते. शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते. यासाठी रेतामध्ये जे रेत मला सांगितलं मी सर्व एकत्र येतील, म्हणजे शुक्राणू वगैरे सर्व काही स्राव जे असतील ते एकत्र येतील, त्याला रेत म्हटलं गेलंय. या रेतामध्ये काय असणार आहे फ्रुक्टोज या नावाची शर्करा असते आणि त्यापासून ऊर्जेची आवश्यकता जी ज्या ठिकाणी लागेल ती आवश्यकता या ठिकाणी भागवली जाते. मागच्या आपण हे जे पाहिलं ते काय पाहिलं मानवी पुरुष जनन संस्था पाहिली आपण. आता मानवी स्त्री प्रजनन संस्था, स्त्री प्रजनन संस्था. स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असणारे सर्व अवयव उदर पोकळीतच असतात, आतमध्ये असतात. पुरुषाचे बाहेर असतात तर स्त्रिया जी असतील त्यांच्या आतमध्ये असणारे म्हणजे इंद्रिय असणारे ते आतमध्ये असणारे उदर पोकळीतच असतात. त्यामध्ये अंडाशयाची एक जोडी, अंडन अंडनलिकेची एक जोडी, एक गर्भाशय, म्हणजे या ठिकाणी दिले बघा हे अंडाशय, अंडनलिका, गर्भाशय आणि योनी असे या ठिकाणी हे दिलेले अवयव दिलेले आहेत. या व्यतिरिक्त कंद मूत्रमार्ग ग्रंथीची एक जोडी असते. साधारण प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी आळीपाळीने एका अंडाशयातून उदर पोकळीमध्ये सोडली जाते. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे या ठिकाणी बघा हे अंडाशय असेल, यातून जे
हे जे असणारे अंडाशय असणारे ते या ठिकाणी अंडनलिकेतून या ठिकाणी अंडगर्भाशयात सोडलं जाणार आहे आळीपाळीने. म्हणजे प्रत्येक महिन्याला एक, इथून एकच प्रत्येक महिन्याला एक अंड बाहेर येणार. एका अंडाशयातून उदरपोकळीमध्ये सोडली जाते. अंडनलिकेच्या टोकाचा भाग नरसाळ्यासारखा असतो. इथे दिले बघा. त्याच्या केंद्रभागी एक छिद्र असते. त्या छिद्रातून या ठिकाणी एक छिद्र असणार आहे आणि या छिद्रातून तो अंडाशय जे आहे ते बाहेर येणार आहे. त्या छिद्रातून अंडपेशी अंडनलिकेमध्ये, ही अंडनलिका आहे, इथून जे बाहेर येणार आहे, इथं एक होल असतं, इथे काही प्रश्न दाखवत नाही, अंडनलिकेमध्ये येणार आहे. यातील पृष्ठभागावर रोमक असतात. रोमक पुढे ढकलण्यासाठी अंडाशय असेल त्या अंडपेशीला पुढे ढकलण्याचं काम, म्हणजे गर्भाशयाकडे ढकलण्याचं काम करणार आहे. इथं अंडपेशी आळीपाळीने एका अंडाशयातून उदरपोकळीमध्ये, आता उदरपोकळी जी असेल या ठिकाणी ही जी उदरपोकळी जी आहे यामध्ये ते अंडाशय ढकलं जातं. कशा पद्धतीने एक एक अंड जे आहे तिथं होल एक छिद्र असणार आहे, छिद्रातून एक अंड बाहेर येईल आणि मग पुढे ढकलण्याचं काम या ठिकाणी जे रोमक असतील ते करतील आणि गर्भाशयाकडे ते अंडाशय ढकललं जाईल. अशा पद्धतीने हे मानवी स्त्री प्रजनन संस्था जी आहे ती असणार आहे. आता युग्मक निर्मिती जी आहे ती युग्मक निर्मिती कशी होते बघा. शुक्रपेशी म्हणजे शुक्राणू पुरुष जे असतील त्या पुरुषांमधून या ठिकाणी जे शुक्राणू येतील, म्हणजे इतर जे लिक्विड असेल त्यातून हे शुक्राणू असणार आहेत. हे शुक्राणू आणि अंडपेशी ही दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात. पुरुषाच्या वृषणामध्ये यौवन अवस्थेपासून तर पुढे मरेपर्यंत शुक्रपेशी तयार केले जातात. यौवन अवस्था जी आहे पुरुषाची, तिथून तर मरेस्तोपर्यंत शुक्रपेशी तयार होतात. स्त्री भ्रूणाच्या जन्माच्या वेळी त्यांच्या अंडाशयात 2 ते 4 दशलक्ष इतक्या मोठ्या संख्येत अपक्व अंडीपेशी असतात. जन्मताच त्यांच्या याच्यामध्ये स्त्री भ्रूणाच्या जन्माच्या वेळीचाच अंडाशयात किती असणार आहे, 2 ते 4 दशलक्ष इतक्या मोठ्या संख्येने अपक्व अंडपेशी असणार आहे. तथापि स्त्रीच्या अंडाशयात मात्र यौवन अवस्थेपासून, म्हणजे जे वय असेल यौवन अवस्थेचं तिथून पुढे रजो निवृत्तीच्या वयापर्यंत, साधारणतः वय दिलेलं आहे 45 वर्षापर्यंत स्त्रीच्या. जसं मानवाचं नसं नाही की मरेस्तोपर्यंत आहे शुक्रपेशी तयार होतील, परंतु स्त्रीच्या याच्यामध्ये यौवन अवस्थेपासून तर साधारणतः वय वर्ष 45 इथपर्यंत दरमहा एका अंडपेशीची परिपक्वन होऊन, म्हणजे 2 ते 4 दशलक्ष एवढे अंडपेशी आहेत, परंतु त्यातून फक्त दर महिन्याला फक्त एकच अंडपेशी परिपक्वन होऊन ते अंडमोचन होते. स्त्री प्रजनन संस्थेचे कार्य वय परत्वे थांबण्याला रुजू निवृत्ती म्हणतात. जसं वय वाढत जाईल आणि स्त्री प्रजनन संस्थेचे कार्य वयानुसार वय परत्वे थांबण्याच्या ज्या ठिकाणी ते थांबेल, म्हणजे हे अंडपेशी जी आहे बाहेर येण्याची क्रिया जी आहे ती थांबेल, त्याला आपण रजो निवृत्ती असं म्हणायचं आहे. साधारणतः 45 ते 50 वर्ष दरम्यान स्त्रीच्या शरीरात प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकाचे स्रवणे विस्कळीत होते. म्हणजे काही जे संप्रेरके जे आहेत ते स्रवतात आणि म्हणून प्रजनन संस्थेचं कार्य सुरळीत चालतं, परंतु ज्यावेळेस ते विस्कळीत होईल त्यावेळेस हे जे आहे प्रजनन संस्था जी आहे ती विस्कळीत झाल्यामुळे हे जे अंडाशय आहे ते पुढे येत नाही, याच्यामध्ये गर्भाशयात येत नाही. यामुळे रजो निवृत्ती होते, म्हणजे मासिक पाळी या ठिकाणी थांबते. पुढे आहे फलन. शुक्राणू व अंडपेशी एकत्र येऊन या ठिकाणी काय दिलंय की शुक्रपेशी पुरुषांकडून, अंडपेशी स्त्रीकडून एकत्र येऊन युग्मनच तयार होण्याच्या प्रक्रियेस फलन म्हणतात. मानवामध्ये फलनाची प्रक्रिया शरीरांतर्गत होते, आतमध्ये होते. समागमाच्या वेळी स्त्रीच्या योनी मार्गामध्ये
रेत जे पुरुषाचं रेत असेल, युरिया असेल, वीर्य असेल, ते वीर्य योनी मार्गामध्ये ते काय होतं, स्खलित केलं जातं, टाकलं जातं. रेतातील काही दशलक्ष संख्या असलेले शुक्राणू ज्यावेळेस ते टाकलं जाईल त्यामध्ये असंख्य दशलक्ष असलेले शुक्राणू त्यामध्ये असतात. योनी मार्ग, गर्भाशय, अंडनलिका असा तो प्रवास करतो. ज्यावेळी टाकलं जाईल त्यावेळेस शुक्राणू जे असतील ते योनी मार्गात टाकले जातील, नंतर गर्भाशयामध्ये पुढे सरकलं जाईल, अंडनलिकेमध्ये जाईल, असा प्रवास ते करतात. व त्यातील एक शुक्राणू, दशलक्ष संख्या असलेले शुक्राणूपैकी एकच फक्त शुक्राणू अंडनलिकेमध्ये असलेल्या एकमेव अंडपेशीचे फलन करते. जो स्ट्रॉंग असेल तोच पुढे जातो आणि तो फलित करतो. जे अंड असेल ते अंडनलिकेमधील जे अंडपेशी जी आहे त्या अंडपेशीला तो काय करतो, फलित करतो आणि दशलक्ष जे असतील त्या बाकी निकामी होतात. यौवन अवस्थेपासून तर रजोनिवृत्तीपर्यंत साधारण 10 ते 17व्या वर्षापासून ते या ठिकाणी दिले बघा, 10 ते 17, 10 पासून सुरुवात होईल तर 17 वर्षापर्यंत वर्षापासून ते 45 ते 50व्या वर्षापर्यंत दरमहा एक अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते. म्हणजेच रजोनिवृत्तीपर्यंत 2 ते 4 दशलक्ष अंडपेशींपैकी साधारण फक्त 400च अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडतात. फक्त किती? दर महिन्याला एक. फक्त किती होतात? 400च फक्त होतात. इतक्या अंडपेशी त्यामध्ये असतात, परंतु त्यातून फक्त 400च अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडतात. उरलेल्या सर्व अंडपेशी ऱ्हास पावतात, नाश पावतात. अशा पद्धतीने या ठिकाणी फलन होतं. आता रजोनिवृत्तीचे वय जवळ येतानाच्या शेवटच्या काही वर्षात अंडाशयातून बाहेर पडणाऱ्या अंडपेशी 40 ते 50 वर्ष जुन्या असतात. कारण की जन्मताच त्यात अपरिपक्व असतात. आणि किती वर्ष? 40 ते 50 वर्ष त्या राहतात शरीरामध्ये. त्यांची विभाजनाची क्षमता कमी झालेली असते. यामुळे त्यात अर्धगुणसूत्री विभाजन जी होते त्यामध्ये विभाजन व्यवस्थित पूर्ण होत नाही. अशा अंडपेशी जर फलित झाल्या, म्हणजे 50 40 आणि 50 दरम्यान जे जुन्या असतील आणि जर त्या फलित झाल्या तर त्यापासून तयार होणारे अपत्य काही व्यंगासहित, जसे की डाऊन सिंड्रोम संलक्षण जन्माला येण्याची दाट शक्यता असते. म्हणजे जास्त वयाची स्त्री असेल आणि ती गर्भवती जर झाली तर येणारे अपत्य व्यंगासहित येण्याची शक्यता जास्त असते. हे लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्हाला काय आहे तर या ठिकाणी तुम्हाला सरांना माहिती की युग्मक तयार करणाऱ्या पेशींमध्ये गुणसूत्राची संख्या द्विगुणी म्हणजे 2n असते. त्यात अलिंगी गुणसूत्राच्या 22 जोड्या आणि एक जोडी कशी असते? गुणसूत्राची असते. म्हणजे 44 अधिक XX किंवा 44 अधिक XY ही जी आहे 44 45 46 ह्या ज्या जोड्या आहेत XX आणि XY ही एक जोडी जी आहे तीच फक्त कारणीभूत होणारे लिंग ठरवण्यासाठी. या पेशी अर्धगुणसूत्री विभाजनाने विभाजित होतात. या ठिकाणी बघा फक्त X येणार आहे, याला अर्धगुणसूत्री म्हणतात. इथून फक्त एकच येणार आहे. 22 अधिक X किंवा 22 अधिक Y असे असणारे शुक्रपेशी 22X आणि 22Y पुरुषांमध्ये असणारे या दोन प्रकारच्या तयार होतात. तर अंडपेशीच्या मध्ये स्त्रियांमध्ये फक्त 22 अधिक X आणि XX आहे. त्यामुळे काही फरक होत नाही. हा X आला काय, दुसरा X आला काय, काही फरक होणार नाही. शुक्राणू आणि अंडपेशी ही दोन्ही युग्मके अर्धगुणसूत्री विभाजनाने तयार होतात. शुक्राणूंच्या बाबतीत ते वृषणांमधून बाहेर पडण्यापूर्वीच त्यांची अर्धसूत्री विभाजनाची प्रक्रिया पूर्ण होते. परंतु अंडपेशींबाबत अर्धसूत्री विभाजनाची प्रक्रिया
अंडाशयातून बाहेर पडल्यानंतरच अंडनलिकेमध्ये फलनाच्या वेळी पूर्णत्वास येते. जरी इथं यांनी अर्धसूत्री विभाजन पूर्ण होते तरी सुद्धा अंडपेशीबाबत मध्ये काय होणार आहे, अर्धसूत्री विभाजनाची प्रक्रिया केव्हा अंडाशयातून बाहेर पडल्यानंतरच अंडनलिकेमध्येच फलनाच्या वेळीच पूर्ण होणार आहे. या ठिकाणी शुक्रपेशी आणि अंडपेशी दिली आहे. तर शुक्रपेशीमध्ये 22 अधिक x दिला म्हणजे फक्त x आणि y मला माहिती सांगितलं तुम्ही. या ठिकाणी बघा 44 x आणि y अर्ध करायचं असेल तर 22x आणि 22y होईल. 22 2 44 अशा पद्धतीने. परंतु अंडपेशीमध्ये काय फरक होत नाही. 44 x असतो तर एक जोडी जी आहे अर्ध जे आहे ते 22 अधिक x होईल. इथून x जर आला, इथून जर x आला, स्त्रियांकडून जर एक आला, पुरुषांकडून x आला तर 44 अधिक xx ही जोडी आहे, ही जोडी मुलगी ठरवणार आहे. xx ही मुलगी असणार आहे. परंतु पुरुषाकडून जर y आला आणि स्त्रीकडून x येणारच आहे, तो x कारण 2 x आहेत त्याच्यात, त्यामुळे कोणताही x आला तरी काही फरक होत नाही. पण पुरुषांकडून जर या ठिकाणी जर y आला तर 44 अधिक xy म्हणजे काय तयार होणार आहे, xy म्हणजे मुलगा तयार होणार आहे. हे सर्व कोण ठरवणार आहे, पुरुष ठरवणार आहे की मुलगा किंवा मुलगी. हे जे आहे तर पुरुषाच्या ज्या शुक्रपेशी ज्या आहेत म्हणजे गुणसूत्राच्या ज्या जोड्या आहेत त्या जोडींपैकी एक जोडी जी आहे ती ठरवणार आहे की अर्धसूत्री जी ठरवणार ती ठरवणार आहे पुरुष किंवा स्त्री. विकास व जन्म. अंडनलिकेमध्ये फलनानंतर तयार झालेल्या युग्मक जनाचे अनेक वेळी सूत्रविभाजन होते व त्यापासून भ्रूण तयार होतो. या दरम्यान त्याचे मार्गक्रमण गर्भाशयाच्या दिशेने होत असते. गर्भाशयामध्ये पोहोचल्यानंतर तेथेच त्याचे रोपण होऊन पुढील वाढ विकास होते. गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्न पुरवठा करण्यासाठी अपरा नावाचा अवयव तयार होतो आणि फलन झाल्यापासून पुढे साधारणतः 9 महिन्याच्या कालावधीमध्ये भ्रूणाची पूर्ण वाढ होते. या ठिकाणी दिले बघा वाढ कशी होते. चौथ्या आठवड्याचा जो असेल तो आठवडे दिलेत बघा. चौथा आठवडा, 8 आठवड्यानंतर, 12 आठवड्यानंतर, 16 आठवड्यानंतर कशी त्याची वाढ होत गेली आणि जी अन्नपुरवठा जो करणार आहे ते अपरा नावाचा अवयव जो आहे तो पूर्ण 9 महिने जे असतील तर अपरा मार्फत प्लॅसेंटा त्याला म्हणतो आपण, प्लॅसेंटा मार्फत अन्न नाळ त्याला आपण म्हणतो की त्या मार्फत अन्न पुरवठा केला जाईल. आता दाम्पत्याला मुलगा किंवा मुलगी सर्वस्वी पुरुषावर अवलंबून आहे. जेव्हा युग्मक निर्मिती होते तेव्हा पुरुषांकडून लिंग गुणसूत्रापैकी x किंवा y गुणसूत्र पुढील पिढीत येते आणि स्त्रियांतून फक्त x गुणसूत्रच पुढील पिढीत येते. फलनाच्या वेळी जर पुरुषांकडून x आले तर मुलगी होते आणि पुरुषाकडून जर y गुणसूत्र आलं तर मुलगा होतो. हे लक्षात घेता मुलगी होण्यासाठी स्त्रीला सर्वस्वी जबाबदार धरणे हे कितपत योग्य आहे. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. हे कोण ठरवणार आहे तर पुरुष ठरवणार आहे. म्हणून स्त्रीला जबाबदार धरणं योग्य नाही. आता सांगा पाहू, भ्रूणाची पूर्ण वाढ झाल्यानंतर मातेच्या पेशिका ग्रंथीतून कोणते संप्रेरक सरकण्यास सुरुवात होते. या संप्रेरकामुळे स्त्रीच्या प्रजनन संस्थेतील कोणत्या अवयवा कुंचन पावण्यास सुरू होते. बाळाचा जन्म होण्यास मदत होणार आहे ते तुम्ही शोधायचं आहे. आता मासिक जी पाळी आहे आणि त्यापासून म्हणजे अंड मोजण्याचा काळ कसा होत जातो ते या ठिकाणी दिलेला आहे. तर पहिल्या दिवसापासून तर 28 दिवसापर्यंत कसं होत जातं ते बघूया आपण. आंतरवक्रचक्र किंवा ऋतुचक्र त्याला म्हटलं गेलंय. आंतरचक्र किंवा ऋतुचक्र असं म्हटलं गेलंय की यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात व त्या बदलांची दर 28 ते 30 दिवसांच्या कालावधीने पुनरावृत्ती होत असते. पुन्हा दर महिन्याला ती पुनरावृत्ती होत असते. या पुनरावृत्तीने होणाऱ्या बदलांना आंतवचक्र किंवा ऋतुचक्र म्हणतात. आंतवचक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून 4 संप्रेरकांद्वारे तिचे नियंत्रण होते. आता मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं बघा या ठिकाणी कोणते जे आहे ते स्रव जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत.
4. तर पहिला जो आहे पुटिका ग्रंथी संप्रेरक, ल्युटिनायझिन संप्रेरक किंवा त्याला पित्तपिंडकारी संप्रेरक म्हणतात, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन ही 4 संप्रेरके होत पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडाशयात असलेल्या असंख्य पुटिकांमध्ये पैकी एक पुटिकेसह त्यातील अंडपेशीच्या डिंब पेशींचा विकास होण्यास सुरुवात होते. हे बघा पीयूषिका ग्रंथी या ठिकाणी दिलेले आहे. ही विकसनशील पुटिका इस्ट्रोजेन संप्रेरक स्रवते. इस्ट्रोजेन या ठिकाणी दिले बघा, हे इस्ट्रोजेन दिलंय ते स्रवणार आहे, तेही फार महत्वाचे आहेत. हे जे संप्रेरके दिले हे पण फार महत्वाचे आहेत. तर इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशयांच्या अंतःस्तरातील वाढ या ठिकाणी गर्भाशयांच्या अंतःस्तराचा पुनर्निर्मितीचा काळ इथून सुरुवात होतो 5 ते 13 दिवसांपर्यंत. वाढ प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका अंतःस्तराची वाढ पहिल्या ऋतुचक्राच्या वेळी किंवा पुनर्निर्मिती नंतरच्या सर्व ऋतुचक्राच्या वेळी, म्हणजे सुरुवात ज्यावेळेस होईल तेव्हा त्यानंतर सुद्धा दरम्यानच्या कालावधीमध्ये अंडाशयात वाढणाऱ्या पुटिकेची पूर्ण वाढ होते. अंडाशय जे असेल त्यामध्ये त्याची वाढ होणार आहे. ही पूर्ण वाढ इथं बघा दिली आहे. आणखी नंतर मग काय होते, फुटते आणि अंडाशय बाहेर येतं. पुटिका फुटून त्यातील अंडपेशी जी आहे अंडाशयाच्या बाहेर पडते. इथे बघा हे अंडाशयाच्या बाहेर पडली, यालाच अंडमोचन म्हणतात. हे बघा अंडमोचन 14 दिवस ते 16 असं दिवस जो आहे मासिक पाळी सुरू होण्याच्या पासून, तर 14 ते 16, तर हे फार महत्वाचे. 14 ते 16 फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते, याला अंडमोचन म्हणतात. अंडाशयामध्ये फुटलेल्या पुटिकेपासून पित्तपिंड तयार होते. इथं दिले बघा पित्तपिंड तयार होतात दिले. हा जो भाग आहे हा तुम्हाला वर दाखवलेला आहे की काय काय होतं इथं. हे पित्तपिंड प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्रवण्यास सुरुवात करते. हे जे पित्तपिंड जे आहे ते काय होणार आहे, इथून काय स्रवणार आहे, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हे इथून स्रवणार आहे. या 21 आणि 22 पासून जे स्टार्ट होणार आहे दिवसापासून त्यावेळेस सुरुवात होणार आहे. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्रवण्यास सुरुवात होते व असे अंतःस्तर भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होते. जर या ठिकाणी भ्रूण तयार झाला म्हणजे शुक्राणू याच्यातला आणि अंडपेशी एकत्र झाल्यानंतर या ठिकाणी त्यांची वाढ होण्यासाठी सुद्धा फार महत्वाचे गर्भाशयातील अंतःस्तरातील ग्रंथी स्रवण्याचा जो काळ जो आहे, म्हणजे या ठिकाणी स्तर जो आहे तो स्तर सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे अंतःस्तर भ्रूणाच्या रोपणासाठी फार महत्वाचे. जर भ्रूण रोपण करायचं असेल, जे फलित झालेले आहे आणि ते कुठं आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे कुठं असणार आहे, तर भ्रूणाच्या रोपणासाठी फार महत्वाचे, अंतःस्तर फार महत्वाचा आहे. म्हणजे प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी जे आहेत ते स्रवतात आणि असे अंतःस्तर भ्रूणाच्या रोपणासाठी फार महत्वाचं असणार आहे. आणि या ठिकाणी जर ते फलित झालं नाही तर श्वेतपिंड जे असतील ते बाहेर टाकले जातील. आता पुढे येणार तुम्हाला 28 दिवसानंतर पुन्हा मासिक पाळी पुन्हा येणार आहे, म्हणजे नवीन रजोस्राव सुरुवात होते किंवा ऋतुचक्र पुन्हा सुरू होतं. तर काय होतं या ठिकाणी बघा, अंडपेशीचे फलन 24 तासात जर झाले नाही, म्हणजे शुक्राणू अंडपेशीच्या याच्यामध्ये जर फलित झालं नाही किंवा अंडपेशी जर शुक्राणूवर फलित झालं नाही, 24 तासात जर फलित झालं नाही, तर पित्तपिंड अकार्यक्षम होऊन, आता पित्तपिंड म्हणजे या ठिकाणी बघा पित्तपिंड हे जे आहे ते काय होतात, अकार्यक्षम होतात. त्याचे रूपांतर श्वेतपिंडात, म्हणजे हे श्वेतपिंड म्हणजे हे बघा हे श्वेतपिंड, याचे रूपांतर कुठे होणार आहे, जर फलित झालं नाही तर श्वेतपिंडात होतात. श्वेतपिंडात होतात. यामुळे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकाचे स्रवणे पूर्णपणे थांबते.
म्हणजे या ठिकाणी जे स्रवणार जे आहे, जर फलित झालं नाही तर या ठिकाणी हे स्रवणं थांबणार आहे. या संप्रेरकांच्या अभावामुळे गर्भाशयाच्या अंतःस्थराचा ऱ्हास पावण्यास सुरुवात होऊन, म्हणजे या ठिकाणी हा जो आहे, हा स्तर जो आहे तो ऱ्हास पावण्यास सुरुवात होऊन त्या अंतःस्थरातील ऊती आणि अफलित अंडपेशी योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जातात. म्हणजे पिंडात जे असणार आहे ते, आणि काही जे अफलित किंवा अंतःस्थराची ज्या ऊती असतील, जे स्तर असतील, ज्या ठिकाणी भ्रूण असेल, भ्रूणाची वाढ होणार आहे त्या ठिकाणी, ती अंतःस्थळी ऊती ज्या असतील त्या, जर भ्रूण तयार झाला नाही तर अंतःस्थळातील जे ऊती असतील त्या आणि अफलित अंडपेशी योनीद्वारे बाहेर टाकले जातात. याबरोबर मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुद्धा होतो. हा रक्तस्राव साधारण 5 दिवस सुरू राहतो. यालाच ऋतुस्राव किंवा मासिक पाळी असं त्याला म्हटलं जातं. या प्रक्रियेची जोपर्यंत अंड पेशीचे फलन होऊन तयार झालेल्या भ्रूणाचे रोपण होत नाही, तोपर्यंत प्रत्येक महिन्यात पुनरावृत्ती होत असते. जोपर्यंत भ्रूण तयार होत नाही, बाळाचं ज्या ठिकाणी सुरुवात होत नाही, किंवा त्याला भ्रूण म्हणतात. जे बाळ असेल तर सुरुवातीचा जो काळ असतो, सुरुवात जी होते त्याला भ्रूण म्हणतात. नंतर त्याचं रूपांतर मग ते हळूहळू बाळामध्ये रूपांतर होत जातं. की जर असं होत गेलं नाही तर प्रत्येक महिन्याला पुनरावृत्ती होत असते आणि परत जी क्रिया पहिल्या अगोदर झाली तीच क्रिया या ठिकाणी पुन्हा चालू राहते. किंवा भ्रूणाचे रोपण झाल्यास, जर फलन झालं तर भ्रूणाचे रोपण झाल्यास अर्भकाचा जन्म होईपर्यंत व त्यानंतर दुग्धपानाच्या कालावधीपर्यंत या चक्राची पुनरावृत्ती थांबते. म्हणजे मासिक पाळी येणे थांबते. म्हणजे ऋतुचक्र जे आहे ते थांबतं या ठिकाणी, कारण की भ्रूण रोपण झालेलं आहे. म्हणून ऋतुचक्र ही नैसर्गिक प्रक्रिया असून त्यातील 4-5 दिवसांचा रजस्रावांचा कालावधी मध्ये स्त्रीला वेदना होत असतात. तसेच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने अशक्तपणा जाणवतो. या काळामध्ये स्त्रीला संसर्गाचीही शक्यता असते. या सर्व कारणांमुळे या दिवसामध्ये विशेष वैयक्तिक स्वच्छतेबरोबर विश्रांतीची सुद्धा आवश्यकता असते. प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान जे आहे की ते दिले तुम्हाला, की अनेक दाम्पत्य जे असतील, दाम्पत्यांना विविध कारणामुळे अपत्य होत नाहीत. स्त्रियांमध्ये मासिक पाळीतील अनियमितता असेल, अंडपेशींच्या निर्मितीत अडथळे असतील, अंडनलिकेत अंडपेशीच्या प्रवेशात अडथळे असतील, गर्भाशयाच्या रोपण क्षमतेतील अडथळे असतील, इतर कारणं भरपूर आहेत. अपत्य प्राप्ती होऊ शकत नाही या कारणांमुळे. पुरुषांमध्ये आणखी काही दोष असतील, की पुरुषांमध्ये सुद्धा वीर्यामध्ये शुक्रपेशींच्या पूर्णपणे अभाव असेल, शुक्रपेशींची मंद हालचाल असेल, शुक्रपेशीतील विविध व्यंग असतील, इत्यादी कारणे अपत्य प्राप्तीत बाधा आणतात. म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन्ही या ठिकाणी असणार आहे, की त्यांच्या याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर. परंतु आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे आता या अडचणीवर मात करता येऊ शकते. जर बाळ होत नसेल, इतर या गोष्टींमुळे, वरती तुम्हाला वाचून दाखवलं त्या गोष्टीमुळे जर होत नसेल, तर IVF या पद्धतीने किंवा भाडोत्री मातृत्व, सर्गोगेसी तुम्हाला माहिती आहे, वीर्यपेढी इत्यादी तंत्राच्या सहाय्याने आता अपत्यहीन दाम्पत्यांना अपत्य प्राप्ती होऊ शकते. काय आहे IVF? इन व्हिट्रो फर्टिलायझेशन असं लॉंग फॉर्म त्याचा आहे. तर काच नलिकेतील फलन कसं होत जातं बघा. या तंत्रामध्ये काच नलिकेमध्ये 2 युग्मकांची फलन घडवून आणले जातात आणि तयार झालेल्या भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जातात. या ठिकाणी 2 युग्मक म्हणजे काय, की अंडपेशी आणि शुक्राणू जे असतील आले ते या ठिकाणी त्यांचं फलन बाहेर घडून आणतात. स्त्रीच्या गर्भात रोपण केला जातो. शुक्रपेशींचे अल्प प्रमाण अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यास अडथळे इत्यादी कारणामुळे अपत्य होत नसेल तर ही पद्धत IVF हे तंत्रज्ञान वापरलं जातं आणि अपत्य प्राप्ती करता येते. या ठिकाणी दिले बघा. म्हणजे त्या नलिकेमध्येच यांचं बाहेर
स्त्रीचा अंडपेशी काढून आणि शुक्राणू बाहेर घेऊन म्हणजे काच नलिकेमध्ये घेऊन त्याचं फलन घडून आणतात आणि ते ज्या स्त्रीचे असेल जे नवरा बायको असतील त्यात ते स्त्री जी असेल त्या स्त्रीच्या याच्यामध्ये पुन्हा ते सोडलं जातं. तो भ्रूण जो असेल तयार झालेला भ्रूण तो आतमध्ये सोडला जातो, गर्भाशयात सोडला जातो. या पद्धतीने मग त्याची वाढ वगैरे होते. फक्त हे अडथळा निर्माण जे होतात तो अडथळा पार करण्यासाठी ही क्रिया केली जाते. IVF ही तंत्रज्ञान वापरलं जातं. आता पुढचं आहे भाडोत्री मातृत्व. काही स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते, गर्भाशयाचा प्रॉब्लेम असेल, त्यामुळे अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व या आधुनिक उपचार पद्धतीने मदत घेता येते. या पद्धतीमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसलेल्या स्त्रियांच्या अंडाशयातून अंडपेशी घेतलं जातं आणि जो तिचा पती असेल त्या पतीच्या याच्यातून शुक्रपेशी घेतले जातात, फलन घडून आणतात आणि काय करतात, मागच्या वेळेस आपण जे पाहिलं की त्या स्त्रीच्या याच्यामध्ये गर्भाशय सोडलं जातात, परंतु या ठिकाणी काय होतं की त्या स्त्रीचं गर्भाशय रोपणक्षम कमी आहे म्हणून दुसरी स्त्री जी आहे दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो आणि अशा परिस्थितीत ज्या स्त्रीच्या गर्भाशयात भ्रूणरोपण केले जाते त्या स्त्रीला भाडोत्री माता असं म्हटलं जातं. ही भाडोत्री माता आहे. म्हणजे ह्या दोघांचं अंडपेशी आणि शुक्राणू बाहेर फलित VIF जो जी तंत्रज्ञान IVF ही पद्धत जी आहे या पद्धतीमध्ये घडून आणतात आणि ते काय करतात की ह्या स्त्रीच्या याच्यामध्ये गर्भाशयात न सोडता दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात सोडलं जातं आणि म्हणून ह्या स्त्रीला भाडोत्री मातृत्व असं म्हटलं गेलेलं आहे किंवा स्त्रीला भाडोत्री माता असं देखील म्हटलं गेलेलं आहे. पुढचं आहे वीर्य पेढी. अनेक दाम्पत्यशील पुरुषांमध्ये शुक्राणू निर्मिती वर नमूद केल्याप्रमाणे काही अडचणी असतील, शुक्राणूमध्ये काही अडचणी असतील, स्ट्रॉंग नसतील किंवा काही आणखी असतील, अशा बाबतीत अपत्य प्राप्तीसाठी वीर्यपेढी ही एक नवीन संकल्पना पुढे आलेली आहे. रक्तपेढी सारखीच ही संकल्पना आहे. वीर्यपेढीमध्ये इच्छुक म्हणजे या पुरुषाव्यतिरिक्त दुसरे जे असतील ते पुरुष इच्छुक पुरुषांच्या सर्व शारीरिक आणि इतर तपासणीनंतर त्या व्यक्तीची जो देणारा वीर्य जो देणारा जो आहे त्याची सर्व शारीरिक आणि इतर तपासण्या करून त्याचं स्खलित केलेलं वीर्य साठवून ठेवलं जातं. त्याला वीर्यपेढी असं देखील म्हटलं जातंय. आणि ज्या गरजवंत दाम्पत्य जे असतील त्यांची इच्छा असेल की असं आपल्याला चालेल तर या रेताचा वापर करून दाम्पत्यातील स्त्रीची अंडपेशी IVF तंत्राने फलित केली जाते. म्हणजे जी काच नलिका जी आहे त्यामध्ये फलित केली जाईल. जो वीर्य देणारा असेल तो त्याचं शुक्राणू आणि जी स्त्री आहे तिचं अंडपेशी IVF पद्धतीने फलित करतात आणि जी स्त्री असेल त्या स्त्रीच्याच गर्भाशयात ते सोडलं जातं, गर्भाशय रोपण केलं जातं. कायद्यानुसार वीर्यदात्याचे नाव गुप्त ठेवले जाते. जो देणारा जो आहे जो वीर्य पेढीला जो देणारा आहे त्याचं नाव कधीही बाहेर सांगितलं जात नाही, हे लक्षात ठेवा. पुढचं आहे जुडे ट्विन्स. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ट्विन्स सारखेचे रिश्ते आहेत. हे ट्विन्स कसे तयार होतात ते बघूया आपण. गर्भाशयामध्ये एकाच वेळी 2 भ्रूणांची वाढ होऊन 2 अपत्ये जन्मास येतात. गर्भाशयामध्ये एकाच वेळी 2 भ्रूणांची वाढ होते. अशा अपत्यांना जुडी अपत्य आपण म्हणतो. अनेक दाम्पत्यांना जुडी अपत्ये होतात. जुड्या अपत्यांचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक युग्मकजी जुळे आणि द्वियुग्मकजी जुळे. आता एक युग्मकजी जुळे जे असतील ते अपत्य एकाच युग्मजनापासून तयार होतात. भ्रूणवाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जे युग्मनच जे तयार होतील तर 8 दिवसाच्या आतच त्यामध्ये काय होणार, पेशीची अचानक 2 गटांमध्ये विभागली जातात. जी पेशी असेल तर काय होणार आहे, फलित झाल्यानंतर 8 दिवसाच्या आतच त्याचं काय होणार आहे, 2 गटांमध्ये विभागली जाणार आहे. एकच पेशी 2 गटांमध्ये विभागली जाणार आहे 8 दिवसाच्या आतच.
तर असे ट्विन्स तयार होणार आहेत. हे भ्रूणपेशीचे गट दोन वेगवेगळे भ्रूण म्हणून वाढू लागतात आणि पूर्ण वाढ होऊन युग्मक जी जुळे जन्माला येतात. अशी जुळे अपत्य जनुकीय दृष्ट्या तंतोतंत सारखीच असतात. त्यामुळे ही अपत्य दिसण्यास तंतोतंत सारखीच असतात व त्यांची लिंग सुद्धा समानच असते. एक दोन्ही मुले होतील किंवा दोन्ही मुलं होतील. हे केव्हा एका पेशीचं ज्यावेळेस फलित होणार आणि भ्रूण जो आहे म्हणजे जी पेशी जी आहे ती 8 दिवसाच्या आतच जर 2 ह्याच्यात विभागली गेली तर हा प्रसंग येणार आहे. आणि युग्मकजीची जुळ्यांपासून जे युग्मक जी आहे ते एक युग्मक जी जुळ्यांबाबत भ्रूणपेशींची विभागणी जर युग्मक तयार झाल्यापासून 8 दिवसानंतर जर होत असेल, म्हणजे विभागणी जर पहिल्या अगोदर 8 दिवसा अगोदर होत असेल तर अशा पद्धतीने होणार आहे. आणि 8 दिवसानंतर जर झाली तर सायामीज जुळे म्हणजे तुम्हाला एक लक्षात येत आहे की काही अवयव एकत्र असतात, म्हणजे तोंड वेगळे दिसतील आणि पोट वगैरे जे असेल खालचा भाग एकत्र असा असतो, सामायिक असतो, असे तयार होणार आहे. 8 दिवसानंतर फलित झाल्या 8 दिवसानंतर जर विभागणी झाली तर पेशीची तर असं होणार आहे. अपवादात्मकरित्या स्त्रीच्या अंडाशयातून एकाच वेळी काय होतं की एक अंडाशयातून एकच अंडपेशी बाहेर येते, परंतु काही वेळ असं होतं की एकाच वेळी 2 अंडपेशी काही अपवादात्मकरित्या सांगितलं या ठिकाणी की 2 अंडपेशी जर बाहेर पडल्या आणि 2 वेगवेगळ्या शुक्राणूद्वारे जर त्या फलित झाल्या, 2 शुक्राणूंनी त्यांना फलित केलं, एकाने दुसऱ्या जे अंडपेशी त्याला दुसऱ्याने जर फलित केलं तर 2 युग्मनच म्हणजे झायकोट्स तयार होतात आणि या दोन्ही जे युग्म जे असतील तर दोन भ्रूण तयार होऊन दोन्हींचे गर्भाशयात रोपण होते आणि पुढे वाढ झाल्यानंतर द्वियुग्मजी जुळे अपत्य जन्माला येतात. अशी जुळे अपत्य जनुकीयदृष्ट्या वेगळी असतात आणि लैंगिक दृष्ट्या समान किंवा वेगवेगळी देखील असू शकतात. दोन्ही मुली असतील किंवा दोन्ही मुलं असतील किंवा मुलगा मुलगी पण होऊ शकतो अशा वेळेस. आता लैंगिक आरोग्य जे आहे ते आपण पाहूया. शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्ट्या व्यक्तींची सुस्थिती असण्याला आरोग्य म्हणतात. वेगवेगळ्या सामाजिक प्रथा, रूढी, परंपरा, अज्ञान, संकोच आणि इतर कारणांमुळे आपल्या देशात लैंगिक आरोग्याविषयी फारशी जागरूकता दिसत नाही. विशेषतः स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याविषयी अनासा दिसून येते. स्त्रीला येणाऱ्या मासिक पाळीचा संबंध तिच्या लैंगिक आणि एकूणच संपूर्ण आरोग्याशी असतो. आजच्या काळात स्त्रिया बरोबरीने काम करत आहेत, त्यामुळे त्यांना दिवसभर घराबाहेर राहावे लागते. मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव होत असतो, त्यामुळे गुप्तांगांची वेळोवेळी स्वच्छता राखणे आवश्यक असते, अन्यथा लैंगिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. पुरुषांमध्ये लैंगिक आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात, त्या टाळण्यासाठी गुप्तांगांची वेळोवेळी स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. हे फार महत्वाचं आहे. एखाद्या स्त्रीला एकाच वेळी 2 पेक्षा अधिक अपत्य झाल्याचे आपल्याला वाचण्यात आले असेल. असे का घडते? तुम्हाला हे लक्षात आलं असेल की एका वेळेस 2 काय होतात. मागच्या वेळेस आपण हे सर्व मागे पाहिलं आपण. आता लैंगिक आजारामुळे सायफिलिस आणि गोनोरिया हे 2 आजार अत्यंत मोठ्या प्रमाणात आढळतात. हे दोन्ही आजार जीवाणूंमुळे होतात. म्हणजे लैंगिक आजारांमध्ये हे आपल्याला दिसून येतात. शरीरावर गुप्तांगासहित इतर ठिकाणी चट्टे तयार होणे, पुरळ येणे, ताप येणे, सांधे सुजणे, केस गळणे इत्यादी लक्षणे सायफिलिस या आजारामध्ये आढळून येतात. गोनोरिया या आजारामध्ये लघवी करताना आग व वेदना होणे, शेषण व योनी मार्गातून पू स्रवणे, मूत्रमार्ग, गुदाशय, घसा, डोळे या अवयवांना सूज येणे इत्यादी लक्षणे आढळून येतात. आता या ठिकाणी माहिती दिली. लोकसंख्या विस्फोट कसं झालेला आहे लक्षात असेल. अत्यंत कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येतील वाढीला लोकसंख्येचा विस्फोट म्हणतात. सोबत दिलेल्या तथ्यावरून मला लक्षात आलं असेल 1901 मध्ये किती लोकसंख्या होती आणि 2011 मध्ये किती लोकसंख्या आहे हे तुम्हाला लक्षात येईल. यासाठी या समस्येचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे लोकसंख्या नियंत्रण करणे. यासाठी कुटुंब नियोजनाची आवश्यकता आहे. आजकाल एकच मूल जन्माला घालून जोपासण्याचा कल अनेक जोडप्यांमध्ये दिसून येतो.
तर तुम्हाला सांगितले की एक जवळच्या आरोग्य केंद्राला तुम्ही भेट द्या आणि आरोग्य अधिकाऱ्या जो म्हणजे आरोग्य अधिकारी जो असेल त्याच्याकडून कुटुंब नियोजन म्हणजे काय आणि कुटुंब नियोजनाच्या विविध पद्धती याविषयी मुलाखतीद्वारे माहिती घ्या. म्हणजे जो आरोग्य अधिकारी जो असेल त्याकडून सर्व माहिती तुम्ही घ्यायची आहे. आणि हे प्रकरण मी संपवलंय 2 पार्टमध्ये. व्हिडिओ क्रमांक 1 वनस्पतींचं होतं आणि दुसरं जो आहे ते प्राण्यांचं होतं, की मानवी जो लैंगिक जो होता तो आपण पाहिला. म्हणजे मागच्या वेळेस वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन त्याची अगोदर माहिती पण होती. अलैंगिक प्रजनन आणि नंतर वनस्पतींचे लैंगिक प्रजनन हे देखील आपण पाहिलं. त्यानंतर आपण मानवी पुरुष प्रजनन संस्था किंवा मानवातील लैंगिक प्रजनन हे देखील आपण पाहिलं आणि हे प्रकरण याने संपलंय असं मी जाहीर करतो. तुम्ही याच्यावरचा गृहपाठ तुम्ही लिहायचा आहे आपल्या वहीमध्ये आणि जे आपले शिक्षक असेल विशेष शिक्षक त्यांना तुम्ही दाखवायचं आहे.